सकाळी नवरा घरात झोपलेला होता आणि दीपाली उठून अंघोळीची तयारी करत होती. तेवढ्यात अजय नावाचा डिलिव्हरी बॉयने दरवाजाची बेल वाजवली. मी पार्सल घेऊन बाथरूमकडे आली. तो पण माझ्या मागे मागे आला आणि मला तिथेच वाकून. मित्रांनो, माझं नाव दीपाली आहे आणि माझा नवरा आकाश. आम्ही दोघं नाशिकला एका आलिशान सोसायटीमध्ये राहतो. आमचा 8 वर्षाचा मुलगा दीपक हॉस्टेलमध्ये आहे, त्यामुळे घरात फक्त आम्ही दोघं असतो. प्रत्येक शनिवारी रात्री आम्ही बाहेर हॉटेलला जेवायला जातो. मग घरी येऊन टी व्हीवर एखादी मूव्ही किंवा कधीकधी ती व्हिडिओ पाहत मस्ती करतो. रात्री उशिरापर्यंत आमची गप्पा गोष्टी चालते. काल म्हणजे शनिवार. आकाशने मला इतकं थकवलं की माझं दुखायला लागलं. तो रविवारी सकाळी 10पर्यंत झोपतोच, पण मी सहसा 8लाच उठते. अंघोळ वगैरे करून नाश्ता बनवते आणि मग त्याला उठवते. पण काल रात्रीच्या कारणामुळे मला सकाळी उठायचंच नव्हतं, म्हणून मी ठरवलं आज नाश्ता बाहेरून मागवायचा. मी फोनवरून पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर केलं आणि पुन्हा झोपले. मी गाढ झोपेतच होते. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. आधी तर मी दुर्लक्ष केलं, पण बेल पुन्हा पुन्हा वाजली. तेव्हा लक्षात आलं नाश्ता आला असणार. मी उठले, पण तेव्हा ती मोकळी होती. जवळच पडलेला बाथरूम घातला, पण नशीबच खराब, त्याची बेल्ट गायब होती. मी डाव्या हाताने रोप घट्ट पकडला आणि दार उघडायला गेले. रोप इतका छोटा होता की जरा जास्तच चालले तर समोरच्याला दिसेल आणि वाकले तर मागच्याला. पण मी विचार केला, फक्त दार उघडून पॅकेट घ्यायचं आहे, काय होणार. दार उघडताच डिलिव्हरी बॉय अजय मला पाहून थक्क झाला. माझी भरदार शरीरदृष्टी त्याची नजर चक्रावली. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत पॅकेट घेतलं आणि दार बंद करणार होते. तेवढ्यात तो म्हणाला, मॅडम थांबा जरा. मी म्हणाले, अरे पैसे तर ऑनलाईन दिलेत, आता काय. तो म्हणाला, पैसे नाही मॅडम, आमच्या कंपनीची आज 8वी वर्धापन दिन आहे, त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला केक देत आहोत. मी म्हणाले, ठीक आहे. मी नाश्त्याचं पॉकेट टेबलवर ठेवलं आणि केक घ्यायला वळले. पण पाहते तर काय, अजय माझ्या मागोमाग आत आला होता. मी पुन्हा रोप घट्ट पकडला आणि डाव्या हाताने केक घेतला. त्याच्या दुसऱ्या हातात एक डायनिंग पॅन्ट होतं. तो म्हणाला, मॅडम फक्त या फॉर्मवर फीडबॅक द्यायचा आहे. मी विचार केला, मुफ्त केक देत आहेत तर हे फीडबॅक तर घेणारच. मी केक टेबलवर ठेवला आणि पॅन्ट वाचायला घेतला. तेवढ्यात तो पेन घेऊन समोर आला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि नकळत डाव्या हाताने रोप सोडून पेन घेतलं आणि मग लक्षात आलं मी त्याच्यासमोर पूर्ण मोकळी उभी आहे. त्याच्या तोंडातून शीळ वाजली आणि तो म्हणाला, काय मस्त व्यक्तिमत्व आहे मॅडम. मी गोंधळून गेले आणि तडकन वळले. पॅड आणि पेन टेबलावर ठेवायला वागले तेव्हा माझी अस्तित्व त्याच्यासमोर उघडी पडली. त्याने क्षणाचाही विचार न करता मला मिठी मारली आणि व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागला. माझ्या तोंडून आवाज निघाला. त्याला डाटायच्या ऐवजी मी म्हणाले, हळू ना, नवरा आज झोपलाय, जागा होईल. बस, त्याला तर जणू परवानगीच मिळाली. त्याने माझा रोप घसघन मोकळा केला आणि मला वळवलं आणि पापणी द्यायला सुरुवात केली. सकाळच्या वेळी मी प्रभावित झाले. मी त्याला काही वेळ व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ दिला. मग मी त्याला मोकळे करण्याचा प्रयत्न केला. मग तो मोकळा झाला. त्याची भावना माझ्यासमोर ताटून आली होती. मग मी त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला. सकाळच्या त्या जलद मजेत मला खूप मजा येत होती. माझी सुंदर अनुभव घेण्याची तयारी झालेली होती. त्यामुळे मी त्याला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगितले. मग त्याने माझ्या जीवनात भावना टाकली
आणि सुंदर वेळचा अनुभव द्यायला लागला. काही वेळाने माझ्या जीवनातून रंग सुटला, पण त्याचं समाधान झालं नव्हतं. तो म्हणाला, आता तुझ्या अस्तित्वाचा अनुभव येतो. मग त्याने अस्तित्वात भावना टाकली आणि सुंदर वेळचा अनुभव घ्यायला सुरू केलं. आणि मी हाय अशी किंचाळणार होते, पण आकाश आज झोपला आहे हे आठवलं. मी तोंडावर हात ठेवला आणि सुंदर वेळचा अनुभव घ्यायला लागली. शेवटी त्याने अस्तित्वाचं रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मग तो म्हणाला, तू माझी भावना घाण केलंस, साफ कर. मी साफ केलं, त्याला निरोप दिला. तो धन्यवाद म्हणत निघून गेला. अजय गेल्यावर मी वॉशरूममध्ये गेले आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली अंघोळ केली. मी शॉवरमधून बाहेर आले, पण एक सॉफ्ट कॉर्नरचा ड्रेस घातला आणि आरामात बेडवर बसले. आकाश अजूनही गाढ झोपेतच होता. त्याला उठवायची माझी इच्छा नव्हती, कारण मला थोडा वेळ स्वतःसाठी हवा होता. मी कॉफी बनवली आणि बाल्कनीत जाऊन बसले. नाशिकच्या त्या शांत दुपारी थंड हवेत मला खूप निवांत वाटत होतं, पण माझ्या मनात अजयच्या त्या भावनेची आठवण येत होती. मी स्वतःला म्हणाले, दीपाली, तू काय करतेस? आता हे सगळं थांबव. पण मनातली ती खळबळ काही थांबत नव्हती. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसला. मी फोन उचलला आणि एक ओळखीचा आवाज ऐकू आला. हॅलो मॅडम, मी अजय बोलतोय, त्या डिलिव्हरीवाला. माझा जीवच गळ्यात आला. हा कसा काय फोन करतोय? माझा नंबर त्याला कुठून मिळाला? मी थोड्या रागात म्हणाले, अरे, तुला माझा नंबर कुठून मिळाला आणि फोन का केलास? तो हसला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही ऑर्डर केलं तेव्हा तुमचा नंबर ॲपवर दिसला आणि फोन का केला? कारण मला तुमची ती सकाळची मजा आठवते आणि तुम्हालाही ती विसरलेली नाही, बरोबर ना? मी काही बोलणार तेवढ्यात त्याने पुढे सांगितलं, मॅडम, मी फक्त एवढं सांगायला फोन केलाय की आज दुपारी माझी शिफ्ट संपते. जर तुम्हाला वाटलं तर मी परत येऊ शकतो तुमच्या घरी. माझ्या मनात एकदम गोंधळ उडाला. एकीकडे मला त्याच्याशी बोलायचं नव्हतं, पण मी प्रभावी झाले. मी काही न बोलता फोन ठेवला, पण माझं मन त्याच्याच विचारात गुंतलं. दुपारी 12:30 वाजता पुन्हा दरवाजाची बेल वाजली. मी गोंधळले, कारण आकाश अजूनही झोपेत होता आणि मी कोणालाही बोलवलं नव्हतं. मी उठले, माझा ड्रेस नीट केला आणि दार उघडलं. समोर अजय उभा होता, हातात एक छोटं पॉकेट घेऊन. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही सकाळी फीडबॅक फॉर्मवर सही केली नव्हती म्हणून परत आलो. मी मनातल्या मनात हसले, कारण मला माहीत होतं की हा फक्त बहाणा आहे. मी त्याला आत बोलवलं, कारण त्याला काय हवं होतं हे मला माहीत होतं. अजय आत आला आणि त्याने दार लावलं. मी त्याला विचारलं, का रे, खरंच फीडबॅकसाठी आलाय की आणखी काही काम आहे? तो हसला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही इतक्या सुंदर आहात की फक्त फीडबॅकसाठी कोण येणार? त्याच्या बोलण्याने माझ्या गालावर लाली आली. त्याने मला हळूच खेचलं आणि पापी दिलं. मी त्याला हसत हसत म्हणाले, जरा हळूहळू अजय, माझा नवरा आज झोपलाय, जागा होईल तर तुझी खेर नाही. त्याने मला खोडकरपणे पाहिलं आणि म्हणाला, मॅडम, मला माहीत आहे तुम्हाला काय हवंय आणि मी ते देण्यासाठीच आलोय. सोफ्यावर झोपवलं आणि जीवनात त्याने मला भावना टाकून सुंदर वेळचा अनुभव द्यायला लागला. मी डोळे मिटून त्या सुंदर वेळचा अनुभव घ्यायला लागले. मी हसत म्हणाले, अजय, तू खरंच काही कमी नाहीस. सोफ्यावर आमचा सुंदर वेळचा अनुभव पुन्हा सुरू झाला. माझा आवाज थोडा मोठा झाला, पण मी स्वतःला सावरलं, कारण आकाश आज झोपलेला होता आणि आम्ही सुंदर वेळचा अनुभव घेत असतानाच अचानक दरवाजाची बेल पुन्हा वाजली.
माझा जीव गळ्यात आला. आकाश जागा झाला की काय, पण तो अजूनही गाढ झोपेतच होता. मी अजयला इशारा केला आणि तो तयार झाला. मी पण घाईघाईने तयार झाले आणि दार उघडायला गेले. दार उघडताच समोर एक अनोळखी माणूस उभा होता. तो साधारण 30-35 वर्षाचा, उंच सडपातळ आणि एका हातात फिशबॅग केस घेऊन आला. त्याने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, हॅलो मॅडम, मी विजय आहे, तुमच्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीचा मित्र. मला त्याने तुमच्याकडे काही कागदपत्र द्यायला सांगितलं आहे. मी गोंधळले. आमच्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीने कधीच असं कोणाला पाठवलं नव्हतं. पण त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि त्याचं स्मितहास्य पाहून मी त्याला आत बोलवलं. अजय अजूनही लिव्हिंग रूममध्ये होता आणि त्याने विजयला पाहताच एक विचित्र नजर टाकली. विजयने माझ्याकडे कागदपत्राचा एक फाईल दिली आणि म्हणाला, मॅडम, यावर तुमची आणि तुमच्या नवऱ्याची सही हवी आहे. बिल्डिंगच्या मेंटेनन्सबद्दल आहे. मी फाईल घेतली आणि वाचायला लागले. पण माझं लक्ष विचलित होत होतं, कारण अजय माझ्याकडे आणि विजयकडे संशयाने पाहत होता. पण माझं लक्ष कागदपत्रावर कमी आणि विजयच्या हालचालीवर जास्त होतं. त्याच्या हातातलं पेन, त्याची शांत नजर आणि त्याचा तो आत्मविश्वास, सगळं काही तिला जरा जास्तच परफेक्ट वाटत होतं. ती फाईल वाचत असताना तिच्या डोळ्यांनी विजयच्या हातातल्या पेनकडे पाहिलं. त्या पेनवर एक विचित्र लोगो होता. जणू काही तो एखाद्या गुप्त संस्थेचा भाग आहे. दीपालीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ते साधं पेन नाहीये, नक्कीच यात काहीतरी आहे. तिने मनात विचार केला. तेवढ्यात आकाशने खाकरलं आणि दीपालीकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक संशयास्पद भाव होता. विजय म्हणाला, मॅडम, मी निघतो. पण त्याचा आवाज जरा कडवट होता. दीपालीला समजलं की अजयला विजयचं येणं आवडलं नव्हतं. तिने त्याला हसत हसत इशारा केला, थांब जरा विजय, फीडबॅक फॉर्मवर सही करायची आहे ना. ती जाणीवपूर्वक गोड बोलली, कारण तिला अजयला शांत ठेवायचं होतं. पण तिच्या मनात आता एक वेगळीच भीती दाटत होती. विजय आणि अजय एकाच वेळी तिच्या लिव्हिंग रूममध्ये होते आणि आकाश अजूनही आत झोपलेला होता. जर आकाश जागा झाला तर काय होईल? दीपाली फाईल वाचत असताना तिला काहीतरी विचित्र जाणवलं. त्या कागदपत्रावर बिल्डिंगच्या मेंटेनन्सबद्दल फारच कमी माहिती होती. त्याऐवजी काही कोड्स, काही संख्याची क्रम आणि काही नकाशासारखी रेखांकित चित्र होती. हे काय आहे? मी स्वतःशीच पुटपुटली. तिने अमितकडे पाहिलं. ते कागदपत्र खरंच मेंटेनन्सबद्दल आहेत का? मला काही समजत नाहीये. अमितने तिच्याकडे पाहिलं आणि हसला. मॅडम, तुम्ही काळजी करू नका. ही फक्त औपचारिकता आहे. तुम्ही फक्त सही करा. बाकी सगळं आम्ही सांभाळू. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मविश्वास होता. जणू तो दीपालीला काहीतरी लपवत होता. दीपालीने फाईल बंद केली आणि म्हणाली, मला माझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे. तो आत आहे. मी त्याला उठवते. ती उठली आणि बेडरूमकडे जायला निघाली. पण तेवढ्यात विजयने तिचा हात पकडला. मॅडम, थांबा जरा, तो म्हणाला. त्याचा आवाज आत थोडा गंभीर झाला होता. तुमच्या नवऱ्याला उठवण्याची गरज नाही. हे काम तुम्हीच करू शकता. दीपालीच्या मनात एकदम धस्य झालं. तिने आपला हात हिसडा मारून सोडवला आणि मागे सरकली. तुम्ही कोण आहात आणि खरंच काय हवंय तुम्हाला? ती थोड्या रागात म्हणाली. अजयने हे सगळं पाहिलं आणि तो पुढे आला. मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? त्याने विजयकडे संशयाने पाहिलं. विजयने शांतपणे अजयकडे पाहिलं आणि म्हणाला, तू कोण आहेस रे? डिलिव्हरी बॉय ना? तुझं काम झालंय, आता निघ. त्याच्या आवाजात एक वेगळीच आक्रमकता आली होती.
अजयनेही मागे हटायचं नाव घेतलं नाही. तो दीपालीच्या पुढे उभा राहिला आणि म्हणाला, मॅडम सांगा ना, हा कोण आहे आणि हे असं का वागतोय? दीपालीच्या मनात आता गोंधळ उडाला होता. एकीकडे अजय, ज्याच्याशी तिचं सकाळीच एक नातं जुळलं होतं, आणि दुसरीकडे विजय, जो काहीतरी रहस्यमय हेतूने तिच्या घरी आला होता. ती मध्ये उभी राहिली आणि म्हणाली, दोघंही शांत व्हा. मी आता आकाशला उठवते आणि मग सगळं क्लिअर होईल. ती बेडरूमकडे वळली, पण तेवढ्यात तिला बेडरूममधून एक विचित्र आवाज ऐकू आला. जणू काही कोणीतरी खिडकी उघडली किंवा बंद केली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले. आकाश, तिने हाक मारली, पण काहीच प्रतिसाद आला नाही. ती घाईघाईने बेडरूमकडे गेली आणि दार उघडलं, पण बेडरूम रिकामी होती. बेडरूमवर चादर अस्ताव्यस्त पडली होती आणि खिडकी उघडी होती. आकाश कुठे गेला? त्याला कुणीतरी नेलं की तो स्वतःहून गेला? दीपालीच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. तिने मागून वळून पाहिलं तर अजय आणि विजय दोघेही तिच्या मागे बेडरूमच्या दारात उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. तुमचा नवरा कुठे आहे मॅडम? विजयने विचारलं. त्याचा आवाज आता थंड आणि धोकादायक वाटत होता. अजयनेही दीपालीकडे पाहिलं आणि म्हणाला, मॅडम, काहीतरी गडबड आहे. हा माणूस मला विश्वासातला वाटत नाही. दीपालीच्या मनात आता खूप प्रश्न निर्माण झाले. आकाश कुठे गेला? विजय खरंच बिल्डिंगच्या सेक्रेटरीचा मित्र आहे का? आणि अजय, त्याला खरंच दीपालीची काळजी आहे की तोही काहीतरी लपवतोय? दीपालीने स्वतःला सावरलं आणि दोघांना बाहेर जायला सांगितलं. तुम्ही दोघं लिव्हिंग रूममध्ये जा. मी आता आकाशला शोधते, ती म्हणाली. तिने बेडरूमची खिडकी तपासली. खिडकीच्या काठावर काही मातीचे ठसे दिसले. जणू कोणीतरी तिथून आत बाहेर गेलं होतं. दीपालीच्या मनात भीती दाटली. तिने आपला फोन उचलला आणि आकाशला कॉल केला, पण त्याचा फोन बंद होता. तिच्या मनाचे ठोके आता आणखी वाढले. ती लिव्हिंग रूममध्ये परतली तेव्हा विजय आणि अजय एकमेकांकडे संशयाने पाहत होते. दीपालीने विजयकडे पाहिलं आणि म्हणाली, तू मला खरं सांग, तू कोण आहेस आणि ही फाईल खरंच कशाबद्दल आहे? विजय दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे मॅडम, मी खरं सांगतो. मी बिल्डिंगचा सेक्रेटरीचा मित्र नाही. मी एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आहे आणि ही फाईल, यात तुमच्या नवऱ्याशी संबंधित काही गुप्त माहिती आहे. दीपालीला धक्का बसला. आकाश, त्याच्याशी संबंधित कसली माहिती? ती जवळजवळ ओरडली. विजयने शांतपणे सांगितलं, तुमचा नवरा आकाश गेल्या काही महिन्यांपासून एका गुप्त प्रोजेक्टवर काम करतोय. त्यांच्याकडे काही कागदपत्रं आहेत ज्यामुळे काही मोठ्या लोकांचं नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे त्याला धोका आहे. अजयने मध्येच बोलायला सुरुवात केली. मॅडम, हा खोटं बोलतोय. हा कदाचित त्या लोकांपैकीच एक आहे जे तुमच्या नवऱ्याच्या मागे लागलेत. दीपाली गोंधळली. तिला कोणावर विश्वास ठेवावा हे समजत नव्हतं. ती अजयकडे वळली आणि म्हणाली, तू काय लपवतोस अजय? तू फक्त डिलिव्हरी बॉय आहेस की आणखी काही? अजयने एक क्षण थांबून दीपालीकडे पाहिलं. मग त्याने खिशातून एक कार्ड काढलं आणि तिला दिलं. त्या कार्डवर लिहिलं होतं, अजय शर्मा, सिक्युरिटी एजन्सी. दीपाली थक्क झाली. तू डिलिव्हरी बॉय नाहीस. ती उदारली. अजयने हसत हसत सांगितलं, मॅडम, मी डिलिव्हरी बॉय आहे, पण ती फक्त कव्हर आहे. मी खरं तर तुमच्या नवऱ्याचं संरक्षण करायला ठेवलेलं आहे, पण आज सकाळी तुमच्याशी ते सगळं अनपेक्षित घडलं. दीपालीच्या डोक्यात आता सगळं फिरत होतं. आकाश कुठे आहे? विजय खरं बोलतोय की अजय? आणि दोघं खरं बोलत असतील तर आकाशच्या आयुष्याचा
खरंच धोका आहे. ती स्वतःला सावरत म्हणाली, मला आता सगळं खरं सांगितलं पाहिजे, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. तेवढ्यात बाहेरून एक जोरदार आवाज आला. जणू कुणीतरी गाडीचा दरवाजा जोरात बंद केला. दीपाली, अजय आणि विजय तिघंही खिडकीकडे धावले. खाली रस्त्यावर एक काळी व्हॅन उभी होती आणि त्यातून 2 माणसं उतरली. त्यांच्या हातात बंदुका होत्या. दीपालीच्या हृदयाचा ठोका चुकला. हे कोण आहेत? ती घाबरत म्हणाली. विजयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मॅडम, आता वेळ नाही. तुमच्या नवऱ्याला शोधायचं असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. अजयने त्याला मध्येच तोडलं. नाही मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा. हा माणूस तुम्हाला फसवतोय. दीपालीच्या मनात आता एकच प्रश्न होता की कोणावर विश्वास ठेवणार आणि आकाश कुठे आहे. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. तो एक अनोळखी नंबरवरून होता आणि त्यात फक्त एक ओळ लिहिली होती. जर तुला आकाश जिवंत हवा असेल तर आज रात्री 12 वाजता नाशिकच्या बाहेरच्या वखार येथे ये, एकटी. दीपालीच्या हातातून फोन खाली पडला तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके होता. ती खाली वाकली, फोन उचलला आणि पुन्हा तो मेसेज वाचला. तिच्या हातातला फोन थरथरत होता. विजय आणि अजय दोघेही तिच्याकडे टक लावून पाहत होते. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. काय झालं मॅडम? अजयने विचारलं. त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. राधिका काही बोलणार तेवढ्यात अमित पुढे आला आणि म्हणाला, मॅडम, मला फोन दाखवा. कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन. त्याच्या आवाजात एक वेगळीच खात्री होती. पण दीपालीच्या मनात आता कोणावरही विश्वास ठेवणं कठीण झालं होतं. थांबा, ती ओरडली. तिचा आवाज कातरला. तुम्ही दोघंही मला खरं सांगा. तुम्ही कोण आहात आणि आकाश कुठे आहेत? तिने फोन घट्ट पकडला आणि दोघांकडे रागाने पाहिलं. अजयने हात पुढे केले आणि शांतपणे म्हणाला, मॅडम, मी खरं सांगितलंय. मी सिक्युरिटी एजन्सीचा आहे. मला आकाश सरांचं संरक्षण करायला ठेवलं होतं. पण आज सकाळी तुमच्याशी जे काही झालं ते माझी चूक होती. त्याने नजर खाली केली. जणू त्याला खरंच पश्चाताप होत होता. विजयने हसत हसत टाळी वाजवली. वाह डिलिव्हरी बॉय, तुझी स्टोरी तर खूपच चांगली आहे. पण मॅडम, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा कदाचित त्या लोकांपैकी एक आहे ज्यांनी आकाशला पकडलंय. त्याच्या बोलण्याने दीपाली आणखी गोंधळली. ती स्वतःला सावरत म्हणाली, बस, आता मी पोलिसांना बोलवते. ती फोनवर पोलीस स्टेशनचा नंबर शोधायला लागली. पण तेवढ्यात तिच्या डोळ्यांसमोर ती काळी व्हॅन आठवली. त्या बंदुकीधारी माणसांचे चेहरे तिच्या डोक्यात घुमले. थांब दीपाली, ती स्वतःशीच पुटपुटली. जर मी पोलिसांना बोलवलं तर आकाशला धोका होऊ शकतो. तिने फोन खाली ठेवला आणि विजयकडे वळली. तू म्हणलास ना तू प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आहेस. मग सांग, आकाश कुठे आहे आणि हा मेसेज कोणी पाठवलाय? तिने फोन त्याच्यासमोर धरला. विजयने मेसेज वाचला आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. हा नंबर मला माहीत नाही, तो म्हणाला. पण हा मेसेज ज्या ठिकाणाचा उल्लेख करतोय ती वखार, ती जागा फारच कुख्यात आहे. तिथे काही अवैध कारभार चालतात. मला खात्री आहे आकाश तिथेच आहे. दीपालीच्या मनात भीती दाटली. पण त्याचबरोबर एक ठरावही आला. ठीक आहे, ती म्हणाली, मी विश्वासघात करेल. विजयने हसत हसत डोकं हलवलं. मॅडम, तुम्ही मला घ्या. मी तुम्हाला आणि आकाशला सुरक्षित बाहेर काढेन. दीपाली गोंधळली. तिला कोणावर विश्वास ठेवावा, पण तिच्याकडे वेळ नव्हता. तिने ठरवलं की दोघांना सोबत घेईन, पण त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवेन. ठीक आहे, ती म्हणाली, तुम्ही दोघंही माझ्यासोबत याल. पण जर तुम्ही काही गडबड केली
तर मी तुम्हाला सोडणार नाही. तिने त्यांना घराबाहेर काढलं आणि स्वतः बेडरूममध्ये गेली. तिने एक काळा टॉप आणि जीन्स घातली. तिच्या पर्समध्ये पेपर स्प्रे ठेवला आणि मनात ठरवलं की ती संजयला काहीही करून वाचवेल. रात्री 12 वाजता दीपाली, अजय आणि विजय एका कारमध्ये नाशिकच्या बाहेरच्या वखारीकडे निघाले. रस्ता ओसाड आणि अंधारा होता. दीपालीच्या हृदयात भीती आणि उत्साह यांचं मिश्रण होतं. ती ड्रायव्हरच्या सीटवर होती. अजय तिच्या शेजारी बसला होता आणि विजय मागच्या सीटवर. कारच्या हेडलाईट्स रस्त्यावर पडत होत्या, पण दीपाली त्या अंधारात काहीतरी विचित्र जाणवत होते. तिला जणू कुणीतरी त्याचा पाठलाग करत आहे असं वाटत होतं. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? अजयने विचारलं. त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवलं. दीपाली त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, हात काढ. मी आता कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हते. विजयने मागून हसत हसत म्हटलं, अजय, तुझी ही डिलिव्हरी बॉयची स्टाईल आता बंद कर. मॅडमला त्रास देऊ नको. त्याच्या बोलण्याने वातावरण थोडं हलकं झालं, पण दीपालीच्या मनातली भीती कमी झाली नाही. वखारीच्या जवळ येताच दीपाली थांबली. तिने कार एका झाडामागे लपवली आणि तिघंही खाली उतरले. वखार एका मोठ्या जीर्ण इमारतीखाली दिसत होती, ज्याच्या खिडक्यातून मंद प्रकाश येत होता. दीपाली पुढे सरकली. तिच्या मागे अजय आणि विजय. तिने पेपर स्प्रे हातात घट्ट पकडला. त्या इमारतीच्या दारापाशी एक माणूस उभा होता. त्याच्या हातात रायफल होती. दीपाली थबकली. आता काय? तिने विजयकडे पाहिलं. अजयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही इथे थांबा. मी आणि विजय त्या माणसाला हाताळतो. विजय होकारार्थी मान हलवली, पण दीपालीला त्याच्या नजरेत काहीतरी संशयास्पद दिसलं. तरीही तिने त्याला जाऊ दिलं. अजय आणि विजय हळूहळू त्या माणसाकडे गेले आणि काही क्षणातच त्याने त्याला पकडलं. अजयने त्याच्या हातातली रायफल हिसकावली आणि विजयने त्याला बांधलं. मॅडम, पुढे या. अजयने हाक मारली. दीपाली धावत गेली. त्या वखारीचं दार उघडताच आतून एक थंड हवेचा झोत आला. आत अंधार होता. फक्त काही मंद दिव्याचा प्रकाश पडत होता. राधिका पुढे सरकली. तिच्या मागे अजय आणि विजय. त्या वखारीत काही मोठे बॉक्सेस आणि कंटेनर्स पडले होते. दीपालीच्या मनात आता एकच विचार होता, आकाश कुठे आहे? तेवढ्यात तिला एक खडकातला आवाज ऐकू आला. दीपाली, तू आलीस? ती थबकली. तो आवाज आकाशचा नव्हता. ती मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिने अजय आणि विजयकडे पाहिलं, पण त्याचेही चेहरेही घाबरलेले दिसत होते. हा आवाज कोणाचा होता? ती घाबरत म्हणाली. विजयने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मॅडम, सावध राहा. आपण एकटे नाही आहोत. दीपाली, अजय आणि विजय हळूहळू वखारीच्या आत गेले. तिथे एक मोठा हॉल होता, ज्याच्या मध्यभागी एक टेबल होतं. त्या टेबलवर एक लॅपटॉप ठेवलेलं होतं आणि त्याच्या स्क्रीनवर एक व्हिडिओ चालत होता. दीपाली जवळ घेतली आणि तिला धक्का बसला. त्या व्हिडिओत आकाश बांधलेल्या अवस्थेत दिसत होता. त्याच्या तोंडाला टेप लावलेली होती. त्याच्या मागे एक माणूस उभा होता. त्याचा चेहरा अंधारात लपलेला होता. आकाश, दीपाली किंचाळली. ती लॅपटॉपकडे धावली, पण तेवढ्यात स्क्रीन बंद झाली आणि त्या हॉलमधून पुन्हा तो खडकातला आवाज घुमला. दीपाली, तू खूप लवकर आलीस, पण तुझा नवरा आता आमच्या ताब्यात आहे. जर तुला तो जिवंत हवा असेल तर त्या टेबलखाली बॉक्स उघड. दीपाली थरथरत टेबलाखाली वाकली. तिथे एक लहान बॉक्स होता. तिने तो उघडला आणि त्यात एक चिठ्ठी आलीस, पण तुझा नवरा आता आमच्या ताब्यात आहे. जर तुला तो जिवंत हवा असेल तर त्या टेबलखालील बॉक्स उघड. दीपाली
थरथरत टेबलाखाली वाकली. तिथे एक लहान बॉक्स होता. तिने तो उघडला आणि त्यात एक चिठ्ठी आणि एक छोटी डिव्हाइसेस होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, ही डिव्हाइसेस घे आणि नाशिकच्या जुन्या किल्ल्याकडे जा. तिथे तुला पुढची सूचना मिळेल. जर तू पोलिसांना बोलवलं तर आकाशचा शेवट होईल. दीपालीच्या डोळ्यात पाणी आलं. ती अजय आणि विजयकडे वळली आणि म्हणाली, आता काय करायचं? अजयने तिचा हात धरला आणि म्हणाला, मॅडम, मी तुमच्यासोबत आहे. आपण आकाशला वाचवू. विजयनेही होकार दिला, पण त्याच्या नजरेत काहीतरी लपलेलं होतं. त्या तिघाही वखार सोडली आणि नाशिकच्या जुन्या किल्ल्याकडे निघाले. रात्रीचा अंधार आणखी गडद झाला होता आणि दीपालीच्या मनात एकच विचार होता, आकाशला वाचवायचं, पण कोणत्या किमतीवर? ती डिव्हाइसेस हातात घेऊन किल्ल्याकडे पोहोचली. तिथे एक मोठ्या दगडी भिंतीजवळ एक माणूस उभा होता. त्याच्या हातात एक लाल लेझर पॉइंटर होता. त्याने दीपालीकडे पाहिलं आणि हसला. दीपाली, तू खूप धैर्यवान आहेस, तो म्हणाला. पण आता सारा खेळ सुरू होतो. त्याने लेझर पॉइंट्सवर तिच्यावर रोखलं आणि त्या क्षणी दीपालीला जाणवलं की ती एका मोठ्या जाळ्यात अडकली आहे. ती मागे वळली, पण अजय आणि विजय दोघी तिथे नव्हते. अजय, विजय, ती किंचाळली, पण तिचा आवाज त्या रात्रीच्या सावलीत हरवला. त्या माणसाने पुढे तिचा हात पकडला आणि म्हणाला, आता फक्त तू आणि मी आणि तुझ्या नवऱ्याचं भवितव्य तुझ्या हातात आहे. दीपाली आता एका अनोळखी माणसासमोर उभी होती. डिव्हाइसेस तिच्या हातात, ते रहस्यमय घट्ट पकडलेलं आणि डोक्यात एकच प्रश्न, आकाश कुठे आहेत? अजय आणि विजय कुठे गायब झाले? ते खरंच तिच्यासोबत होते? ही सगळं एक मोठा आणि फसवणुकीचा खेळ होता. हा अनोळखी माणूस कोण आहे, जो तिला या खेळात अडकतो आहे? आता दीपालीला कोणावरही विश्वास ठेवता येणार नव्हतं. तिला फक्त स्वतःच्या धैर्यावर आणि बुद्धीवर अवलंबून राहावं लागणार होतं. मित्रांनो, पुढे काय होणार जाणून घ्यायचं असेल तर लगेच भाग 2 अशी कमेंट करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.